श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीचे सभासद श्रीयुत चंद्रशेखर साने यांची श्रीनिवास रंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अज्ञात पैलू. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये चंद्रशेखर साने आलेले आहेत. हे पुण्याचे आहेत, गुंतवणूक सल्लागार म्हणून ते काम पाहतात. पण आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत ते वेगळ्या संदर्भामध्ये. ते सावरकर प्रेमी आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणी समितीचे ते सभासद आहेत. आणि एकूणच सावरकरांचे आत्तापर्यंत न उलगडलेले पैलू या विषयावर आपण त्यांना आज बोलतं करणार आहोत. सानेसाहेब नमस्कार. नमस्कार. सानेसाहेब, सावरकरांच्या विषयी बरीच लोकांना कल्पना आहे, त्यांच्या सगळ्या कार्याविषयी, त्यांचं लिखाण असेल, पण तरीही काही असे पैलू असू शकतात की जे उलगडले गेलेले नाही आहेत. बरोबर आहे. पण यासाठी मुळात सावरकरांचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे ते पैलू समजू शकतात. खरं आहे. तर या अर्थानं सावरकरांविषयी तुम्हाला प्रेम कधीपासून वाटू लागलं आणि तुम्ही त्या दृष्टीनं कसा अभ्यास करत गेलात? मी साधारण 10वीमध्ये असताना माझ्याकडे सावरकरांची काही पुस्तकं माझ्या आजोबांची होती, ती माझ्या सहज वाचनात आली. त्यांचं विशेषतः माझी जन्मठेप हे वाचून मी अगदी भारावून गेलो की ह्या माणसानी, आणि अतिशय अशा पद्धतीने ती त्यांनी सांगितलं की कोणाला आपल्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी हा त्यातला हेतू नव्हता, तर प्रबोधन हाच त्यांच्या प्रत्येक वाक्यामागचा उद्देश होता. आणि त्यांनी ते सगळं वर्णन केलं आहे. त्याच्या आपल्याला वाचताना खूप अवघडही वाटतं, पण त्याच्याचबरोबर त्यांनी ज्या अंदमानात पाऊल टाकता क्षणी, म्हणजे त्या समुद्राच्या वरून त्यांनी बोटीने प्रवास पूर्ण करून गेल्याबरोबर तिथे त्यांना पहिला जो काही दिसला असेल त्यांच्या दूरदृष्टीला, तो म्हणजे अंदमानचं स्वतंत्र भारतासाठी असलेलं नाविक दळ म्हणून त्याचं महत्त्व लक्षात आलं. आणि त्यांनी लिहून ठेवले की स्वतंत्र भारताचं नाविक दळ म्हणून उदयाला येईल. हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे, म्हणजे 1926-27ला त्यांनी जेव्हा रत्नागिरीतच ते स्थानबद्ध झाले त्यावेळेला त्यांनी ती क्रमशः लिहिली माझी जन्मठेप. तर त्याच वेळेला त्यांनी जवळजवळ म्हणजे 20 वर्ष आधीच त्यांनी हे ओळखलं की हे त्यांचं आपलं नाविक दळ होऊ शकेल. तर अशा पद्धतीने त्यांची जी विचारांची झेप आहे, त्याच्यानंतर अजून पुस्तकं वाचत गेलो आणि अभ्यास जसाचा वाढत गेला. इतर अनेक लेखकांची सावरकरांसंबंधीची पुस्तकं वाचली, काही विरोधी विचार त्यांच्या म्हणजे ह्याचंही वाचले आणि दोन्हीचा मी तौलनिक अभ्यास केला आणि त्याच्यातून माझा आदर अजून वाढत गेला सावरकरांविषयी. बरोबर. त्यांच्या ज्या काही संकल्पना होत्या, म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या संकल्पना, तर ह्याही रूढार्थानं सगळ्यांना माहीत होत्या, पण तरीही त्या संकल्पनांमध्ये ज्या प्रत्यक्षात सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, असं काही तुम्हाला जाणवलं की आपलं स्वातंत्र्य जे मिळवायचं आहे ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे? बरोबर. त्यांचं मुख्य होतं तर सशस्त्र क्रांती हा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणजे सशस्त्र क्रांतीला एक तत्त्वज्ञान होतं त्याच्यामागे. उगाचच हिंसाचार करणं असा कधीच उद्देश नव्हता. त्याच्यामागे काहीतरी शिवाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंग असतील, हे त्यांचे आदर्श. इटलीचा जोसेफ मॅझेनी आत्मचरित्राचं भाषांतर लिहिलं आणि त्याच्या आत्मचरित्राच्या भाषांतराला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये क्रांतीचं तत्त्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितलं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की सशस्त्र क्रांती हा तर मुख्य धागा होताच, पण त्याच्याबरोबर स्वदेशीची चळवळ, म्हणजे त्यांनी जी परदेशी कपड्यांची होळी केली ती भारतातली पहिली होळी आहे. 1905 साली पुण्यामध्ये त्यांनी जी केली, तर त्याला टिळकांचा आशीर्वाद लाभला होता, श्रीम परांजपेंचा आशीर्वाद होता आणि ते एकदम खळबळ उडून गेली त्या संबंध देशामध्ये की अशी काहीतरी एक विरोधी होते. त्यांनी एक लंडनला गेल्यानंतर लंडनची बातमीपत्र म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे पुण्यातल्या विहारी वर्तमानपत्रासाठी ते बातमीपत्र पाठवत असत, म्हणजे ते पत्रकार सावरकर असं आपण एक वेगळं त्यांचा पैलू म्हणू शकतो. तर त्याच्यात त्यांनी स्वदेशी चळवळीनी किंवा परदेशी मालावरच्या बहिष्कारामुळे किती नुकसान झालं ब्रिटिश व्यापाराचं ह्याच्यावर एक लेख लिहून तो पण बातमीपत्र म्हणून पाठवला आहे. असे पत्रकार सावरकर आपल्याला तिथे भेटतात. त्यांच्या 1857चं समर ह्याचा तर संबंध जगभर म्हणजे प्रचंड गाजावाजा झाला आणि काही लेखकांनी, ब्रिटिश लेखकांनी, ज्यांचा कल भारताच्या स्वातंत्र्याच्या दिशेने होता, तर त्यांनी तर स्पष्ट म्हटलं की त्यांना जी एवढी मोठी शिक्षा झाली पुढे 50 वर्ष काळ्या पाण्याची, तर त्याला कारण हे 1857चं समर हे इतकं
अफाट विलक्षण असं ते तत्त्वज्ञान होतं त्याच्यामध्ये क्रांतीचं मांडलेलं, आणि जो मार्ग त्यांनी सांगितला की ह्याच्यातून सैनिकी उठाव करणं आणि लोकांनी शस्त्र हातात घेणं, हा जो त्याच्यावर विरुद्ध त्यांनी केला, तर त्याला त्यांनी ते कारण त्यांनी त्याच्यावर दिलेलं आहे. ह्या 1857चा प्रभाव तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यातली अनेक गोष्टी अशा आहेत की त्याच्या जवळजवळ 5 पिढ्यांनी क्रांतिकारकांच्या त्याचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनी ह्या पुस्तकाची पुनर्मुद्रण केलेलं आहे, आणि त्यानिमित्तानेच भगतसिंग आणि सावरकरांचाही संबंध आला आहे. त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर हे स्थानबद्ध नव्हते आणि राजकारणावर बंदी पण नव्हती त्यांना घातली, तर ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सगळे त्यांना नियमित भेटत असत. सावरकरांचे विचार त्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत पोचत होते. आणि एक अशी पण आठवण आहे, वीर वामनराव चव्हाण म्हणून जे सावरकरांचे अनुयायी, यांनी लॅमिंग्टन गोळीबार प्रकरण झालेलं आहे, तर त्यांनी अशी आठवण सांगितली की भगतसिंग एका वेळेला गुप्तपणाने सावरकरांना भेटूनही गेले. तर ठीक आहे, म्हणजे तो त्यांच्याशी कनेक्शन असं खूप होतं. तर हा अज्ञात आहे. भगतसिंग आणि सावरकर हा जो एक विशिष्ट धागा आहे ना, तो अनेकांना अज्ञात आहे. म्हणजे उदाहरणार्थ भगतसिंगांनी सावरकरांचं वर्णन इतक्या वेगळ्या शब्दात केलेलं आहे, तर मी अगदी शब्दनशब्द आत्ता मला सांगता येणार नाही, पण हा वीर आहे सावरकर, हे विश्वप्रेमी वीर असं त्यांनी उल्लेख केला आहे. विश्वप्रेमी याचा अर्थ त्यांना मानवतावादी म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की कवी हृदयाचे आहेत सावरकर, आणि क्रांतीच्या कठोर मार्गावरून चालताना वाटेत येणारं कोवळं पातं पायाखाली चिरडू नये म्हणून ते क्षणभर थांबत. हे असं वर्णन भगतसिंगांसारखं सावरकरांचं अन्य कोणी केलेलं नाही आहे. म्हणजे जसं 1857चं पुस्तक छापलं त्याप्रमाणे हे वर्णन आहे. त्याच्यानंतर भगतसिंगांनी त्यांचं जे समग्र साहित्य आहे, भगतसिंग साहित्य, त्याचा मराठीत पण अनुवाद झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मदनलाल धिंगरा आणि सावरकरांचे संबंध आणि ते जे त्यांच्या विरुद्ध सभा झाली त्याच्यामध्ये सावरकरांनी कशा पद्धतीने विरोध केला आणि मदनलाल धिंगराची उघडपणाने धीटपणाने बाजून घेतली आहे त्यांनी अतिशय, की आमचे वीर, आणि इतकं त्यांच्या शब्दामध्ये असं कौतुक आहे भगतसिंग यांच्या, की आमचे साहेब वीर सावरकर साहेब, की ज्यांना आम्ही क्रांतिकारी म्हणायला अजिबात कचरत नाही आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी कसे आहेत, अतिशय खूप कौतुकाने लिहिले आहे. भगतसिंगांनी अजून एक ह्याचविषयी हे केलेलं आहे की त्यांनी जेल डायरी जी आहे भगतसिंगांची, तर त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं त्यांनी जी वाचली त्यातल्या आवडत्या लेखकांची उद्धरणं त्यांनी टिपून घेतली. तर त्याच्यामध्ये भारतीय लेखकसुद्धा आहेत, पण सावरकर हे असे एकच आहेत की ज्या इतरांच्या ह्याच्यातून एकच उद्धरण आहे, पण सावरकरांच्या पुस्तकातली त्यांनी 6 उद्धरणं टिपून घेतलीत. आणि ते पुस्तकाचा सर्वात गमतीचा भाग असा आहे की आपण म्हणतो भगतसिंग कम्युनिस्ट आहेत, त्यांना काय हिंदुत्वाचं, तर भगतसिंगांनी सावरकरांच्या ज्या पुस्तकातली टिपणं घेतली आहेत त्याचं नाव आहे हिंदू पदपातशाही. बरं. ते पुस्तकाचं म्हणजे हिंदू शब्दाची ॲलर्जी नव्हती भगतसिंगांना. बरोबर. त्यांनी त्यांच्या अनेक काही पहिलं, पण तो आत्ता म्हणजे हे नाही आहे, पण त्यांनासुद्धा ते त्यांचं जे कम्युनिझम जरी असला तरी तो आजच्या काळात वापरला तो छद्मधर्मनिरपेक्ष असा पैलू नव्हता. बरोबर. त्यांना त्यांचे राष्ट्रवादीच हेतू त्यांचा होता. आणि जसं सावरकरांचं हिंदुत्व हे सुद्धा काही धार्मिक हिंदुत्व नव्हतं, इहवादी होतं, धर्मनिरपेक्ष हिंदुत्व होतं सावरकरांचं, तसंच भगतसिंगांचं होतं. त्यामुळे हे साम्य आहे. भगतसिंगांना फाशी झाली त्या दिवशी सावरकरांना अत्यंत उद्विग्न झाले. त्यांनी एक ताबडतोब एक त्यांचं उत्तम महाकवी ते होतेच, तर त्यांनी एक सावरकरांनी लगेच भगतसिंगावर हाय भगतसिंग हाय हा नावाचं एक काव्य लिहिलं, प्रभात फेरीत गायलं गेलं ते. तर अशा प्रकारचं हे सावरकरांचं आणि सशस्त्र क्रांतिकारकांचं जे नातं आहे ना, तो एक वेगळा पैलू आहे. म्हणजे नंतर अंदमानहून सुटून आलेले सावरकरसुद्धा सशस्त्र क्रांतिकारकांशी जोडले गेलेले होते. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण द्यायचं तर रासबिहारी बोस. अच्छा. रासबिहारी बोस म्हणजे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य. सुभाषचंद्र बोस नंतर त्यांना जाऊन मिळाले. सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा नंतर सावरकरांचं 1857चं समर परत छापलं. आपल्या सैनिकांना त्यातले ते उतारे म्हणून दाखवायचे अशी त्यांचे जे सहकारी कॅप्टन जगन्नाथराव भोसले त्यांनी आठवण सांगितली की सावरकरांचे उतारे ते म्हणून दाखवत. चलो दिल्ली ही घोषणा 1857 समरमधलीच आहे. तर ते रासबिहारी बोस आणि सावरकरांचा पत्रव्यवहार होता. हे फारसाच कोणाला माहीत नाही आहे. रासबिहारी बोसांनी सावरकरांचं जपानी भाषेत एक चरित्र लिहिलेलं आहे. ते तिकडच्या याच्यात छापून आलं होतं जपानी भाषेतच. काही वृत्तपत्रातली कात्रणं आहेत आणि सावरकर रायझिंग लीडर ऑफ इंडिया असं करून त्यांनी त्याचा मथळा लिहिला आहे. तर कुठेही प्रकारे सावरकर अंदमानातून आल्यावर त्यांनी पूर्ण सोडून दिलं सशस्त्र क्रांती असं कुठेही आढळत नाही. त्यांचं तोच
धागा पकडून ते करत होते, फक्त उघड आणि विधायकपणाने करत होते. कारण तेव्हापर्यंत परिस्थिती इतकी बदलली. 1937ला सावरकर सुटले. त्यावेळेला काय झालं होतं की स्वातंत्र्य अगदी जवळ आलं होतं आणि ब्रिटिश उघड तुम्हाला शस्त्र वगैरे हातात, म्हणजे सावरकरांनी हेच प्रचार केला की आमच्या वेळेला शस्त्र मिळवणं अवघड होतं, आता ब्रिटिश तुम्हाला पगार देऊन 25 रुपये तुम्हाला सैन्यात बोलवत आहेत, तुमच्या हातात शस्त्र देत आहेत, तर तुम्ही सैन्यात शिरा आणि ज्यावेळेस केव्हा ती बंदुकीची नळी आहे ती कुठे वळवायची हे तुम्हाला आपोआप समजेल. याच्यात सगळं काही सार होतं. पण ती महायुद्धाची परिस्थिती होती, त्यामुळे ब्रिटिशांना सावरकरांच्या ह्या प्रचाराची गरज होती. त्यांना सैन्य भरतीला त्यामुळे सावरकरांनी खूप महत्त्व दिलं. तर अशा प्रकारे ही जी सावरकर आणि रासबिहारी बोसांची जी युनिटी आहे, तर तेच त्यांचंच एक पत्र दाखवून जेव्हा 20 जून 1940ला सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटले, तेव्हा त्यातलंच एक पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोस यांना दाखवलं की अशा प्रकारे जपानसुद्धा ह्या युद्धात युडी घेण्याची शक्यता आहे, तर तुम्ही देशाबाहेर जाऊन काहीतरी एक असं सैन्य समोरून उभं केलं तर ब्रिटिशांना मनोधैर्य खूप प्रमाणात खचेल. म्हणजे प्रत्यक्ष त्याचं प्रमाण किती असेल, त्यांच्याकडे विमानं तोफा किती असतील हा विषय वेगळा, पण जेव्हा इथले सैनिक उठाव करतायत तेव्हा त्यांना 1857ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना ती धडकी भरेल. हा त्याच्यातला एक हे आहे. त्याच्याशिवाय भाई परमानंद, अंदमानातले सहकारी, सावरकरांचे सहबंदिवान, त्याच्यानंतर आपले आशुतोष लाहिरी, तर असे लोकसुद्धा नंतर सावरकरांबरोबर हिंदू महासभेत त्यांच्या राजकीय पक्षात सहभागी झाले. म्हणजे असं नाही झालं की सावरकरांनी क्रांतीचा मार्ग सोडला म्हणून त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले किंवा इतरांनी त्यांच्याशी काही संबंध तोडले, असं कुठेच आढळत नाही. कारण सगळ्यांना माहिती होतं की सावरकरांचे विचार पक्के आहेत, परिस्थितीप्रमाणे त्यांनी त्याप्रमाणे साधनं वापरायची, हा त्यांचा उद्देश होता. बरोबर. आपण सावरकरांच्या हिंदुत्ववादी तत्वज्ञानाविषयी मागाशी थोडंसं बोललात. हो. 5000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीचा निश्चितच सावरकरांना अभिमान असणं साहजिक होतं, पण तरीही पूर्ण ती काय जीवनपद्धती जी आहे, जी संस्कृती आहे, ती बदलत्या काळाप्रमाणे त्यात देखील बदल करायला हवेत असं सावरकरांची भूमिका होती. अगदी बरोबर. तर त्यातला काही पैलू एखादा असा असेल की ज्याला अजून स्पर्श झालेला नाही? हो, संस्कृतीचा अभिमान अशा अर्थी नाही आहे, कारण विज्ञाननिष्ठ निबंध लिहिणारे सावरकर एकदम वेगळे आहेत. ते उलट म्हणजे त्यांचं थोडं धाडसी विधान आहे, पण त्यातला अर्थ आपण समजून घेऊ की जेवढी संस्कृती तुमची जुनी तेवढे तुम्ही जुनाट विचारांचे. 5000 वर्षांची संस्कृती जुनी म्हणजे तुम्ही 5000 वर्ष मागास आहात असं करू नका. तर तुम्ही अद्यतन व्हा, आधुनिक, अद्यावत हे शब्द अप टू डेटला सावरकरांनी भाषाशुद्धीचे दिलेले आहेत, भाषाशुद्धीच्या चळवळीमध्ये. तर तुम्ही अप टू डेट व्हा. तुम्ही अभिमान वगैरे ठीक आहे, तुम्ही अभ्यास करा त्याचा, तुम्ही त्याचा अभिमान, सादर अभिमान बाळगा, पण त्यांचं पुढचं सूत्र असं आहे की आदरणीय पण अनुकरणीय नव्हे, असं त्यांनी बऱ्याच बाबतीत लिहिलेलं आहे की आदराचा आहे आपला तो अभिमान असला पाहिजे, पण प्रत्येक गोष्ट आज ती योग्य आहे की नाही हे तपासूनच आपण ती आचरणात आणली पाहिजे. तर असा तो एक हे आहे. त्यात त्यांचं दुसरं एक सांगायचं झालं तर शिक्षणाचा एक पैलू बऱ्याच जणांना म्हणजे माहीत नाही आहे की सावरकर आणि शिक्षण संस्था किंवा शिक्षणाचा प्रचार याच्यात काय संबंध. तर सावरकरांनी शिक्षण क्षेत्रात पण काम केलं आहे. पहिली त्यांची जी सुरुवात जी झालेली आहे ती अंदमानातच झाली. अंदमानात 2 प्रकारचे कैदी होते, एक सर्वसामान्य कैदी गुन्हेगार, अगदी दुष्ट प्रवृत्तीचे गुन्हेगार, आणि राजबंदी जे राजकारणाच्यासाठी ब्रिटिशांशी लढून जे ह्याच्यात गेले त्यांना. तर त्यांना सावरकरांनी तिथे शिकवण्याचा आरंभ केला. म्हणजे जे निरक्षर होते त्यातले जे सर्वसामान्य कैदी, तर त्यांनी अक्षर ओळखीसाठी प्रयत्न सुरू केले, म्हणजे प्रौढ साक्षरता वर्गच म्हणू. तर ते तेव्हा सुरुवातीच्या काळात अतिशय गुप्तपणाने करायला लागायचं, कारण जिथे बोलायचीच संधी नसायची तर तिथे कुठेतरी मध्येच एखादा संधी साधून शिकवायचं, आणि मग ते शिकवताना कधी एकदम एकाने शिकवायचं, दुसऱ्यानी लक्ष ठेवायचं, आणि मग तो येत आहे कोणतरी म्हटलं की लगेच पळापळ सुरू व्हायची. अशा त्यांच्या पलट्या हे असायच्या. तर ते आणि तर त्यांचे इतर सहकारी कंटाळून जायचे की त्या जे शिकणारे होते ते सुद्धा कंटाळा करायचे. सावरकरांनी एक विनोदी भाष्य केलेलं आहे त्याच्यावर की जिथे गुरुदक्षिणा देऊन विद्यार्थी शिकतो, इथे विद्यार्थी दक्षिणा द्यायला लागायची. म्हणजे आम्हाला तिकडचं चलन म्हणजे काय, तर तंबाखूची चिमटी, तर ती देऊन त्याला बाबा पुता करून, अरे बाबा शिक, तुलाच फायदा होईल, बाहेर सोडून गेलास तर कुठेतरी बाबू म्हणून तुला नोकरी मिळेल, असं करत करत त्यांनी काही जणांना शिकवलं. तर त्यांचे काही सहकारी जे होते राजबंदिवान असलेले ते कंटाळून जायचे. तर त्यावेळेला सावरकरांनी म्हटलं की अकरणात मंद करणं श्रेय हा, म्हणजे
तुम्हाला काहीच आपण दुसरं हे कशासाठी आपण आयुष्य आपलं व्यर्थ चाललं आहे, आपण इथे पिचत पडलो आहे, काही होत नाही यातून, तर आपल्याकडून जी होईल ती देशसेवा करावी अशा उद्देशाने त्यांनी केलं. त्याच्याबरोबर असे अनेक राज्यक्रांतिकारक होते की ज्यांचं शिक्षण वगैरे होतं, पण त्यांना तात्विक त्याच्यामधला हे नव्हता, बैठक म्हणजे नव्हती. बैठक तेवढी नव्हती. निश्चित ते देशभक्त होते, तर त्यांच्यासाठी त्यांनी अनेक लायब्ररी हे करायला प्रोत्साहन दिलं. म्हणजे पुस्तकं जी वर्षातून एकदा त्यांना काही मागवायचं असेल, तर मिठाई फळफळावळ येत असेल, मिठाई विशेष करून, तर त्यांनी त्यांना प्रचार केला की तुम्ही चांगली पुस्तकं मागवा, पुस्तकं वाचा. आणि असं करत ते सुरुवातीला तो बॅरी म्हणून बंदीपाल होता, तो जरा आडमुठा होता, पण नंतरचे एक जे सुप्रिटेंडंट आले त्यांच्यावरचे, ते प्रागतिक विचारांचे होते. तर त्यांनी सावरकरांच्या याला प्रोत्साहन दिलं आणि हळूहळू अंदमानात एक उत्कृष्ट लायब्ररी तयार झाली अनेक विषयांवरती. राज्यशास्त्र असेल, सैनिकी शिक्षण असेल किंवा अर्थशास्त्र असेल, असे सगळ्या विचारांची अनेक प्रकारची पुस्तकं येऊन तिकडे एक लायब्ररी तयार झाली. एक केंद्रीय संस्था तयार झाली शिक्षणासाठी. आणि असं करता करता संबंध जिल्हाभर बसलं. त्याची एक वार्षिक फी असेल ना, मात्र जे ब्रिटिशांचे नोकर म्हणून डॉक्टर म्हणा किंवा इतर पोलीस अधिकारी असेल, असे लोकसुद्धा त्याच्यात ते वर्गणीदार झाले. आणि ती इतका प्रचार झाला की जेव्हा सावरकर सुटताना जी नोंदी आहेत, तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळजवळ 90% वगैरे तरी साक्षर झाला जिल्हा. जवळ म्हणजे टक्केवारी सोडून द्या, पण काही मोठ्या प्रमाणात हा बदल झालेला आहे अशी नोंद त्यांनी केली. आता ही शिक्षणाचीच परंपरा सावरकरांनी इथे रत्नागिरीत सुरू केलेली आहे. ह्या आल्यानंतर जेव्हा त्यांना शिरगावात ते प्लेगच्यासाठी 1.5 वर्ष राहायला गेले, 1.5 वर्षसुद्धा नाही, एक 7-8 महिन्याचा तो काळ असेल, तर त्यावेळेला त्यांनी इथे परटवण्याला आधी भार्गव राम मंदिर म्हणून आहे, तिथे 1ली आणि 2रीचे वर्ग सुरू केले. तर परधर्मियांचे प्रयत्न जे काही असतील, हिंदूंना आमिष दाखवणं वगैरे, ते हाणून पाडण्यासाठी त्यांनी 1ली 2रीचे वर्ग सुरू केले. आणि आता परटवण्यालाच ती जी शाळा आहे, सावरकर विद्यामंदिर असं नाव दिलं आहे त्याला, ती आता नगरपालिका, रत्नागिरी नगरपालिकेच्या ताब्यात आहे. तर तिथे त्यांनी ती शाळा पुढची आपले भागोजी शेटकीर जे दानशूर गृहस्थ, त्यांना म्हणजे सांगून त्यांच्या प्रेरणेने त्यांना ती बांधवली गेली. आणि जवळजवळ 750 ते 2000 विद्यार्थ्यांपर्यंत त्याची संख्या गेली आहे. त्याची ती मोठी भरभराटीला आलेली शाळा होती. तर तो एक त्यांच्या शिक्षणाच्याच याचा म्हणजे क्रांतीचा म्हणू. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा हा भाग आहे की शिक्षण तर ठीक आहे, पण ह्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान भावानी सरमिसळ बसवणं हे ते कटाक्षाने पाहत होते. म्हणजे काही वेळेला सावरकर जिल्ह्यामध्ये जेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध असताना फिरायचे, तर ते शाळातून जात आणि बघत असत की हे जे असमानतेचे संस्कार आहेत ते लहान मुलांवर लहानपणापासून होतात. तर तिथेच आपल्याला पहिला मात करायची की एकदा तो रुजल्यावर आणखीन अवघड जातं, तर लहानपणीच हे समूळ त्याचं उच्चाटन करावं अस्पृश्यतेचं. म्हणून सगळ्यांना, सर्व मुलांना, पूर्वास्पृश्य मुलं असतील किंवा सवर्ण मुलं असतील, यांना सरमिसळच बसवायचं. हे बघण्यासाठी ते जेव्हा अचानक भेटी देत असत, तर नसली आढळली तर ते शिक्षकांना तसं करायला लावत. आणि ते इतके कठोर होते की त्यांनी त्या शिक्षकांनासुद्धा जर ऐकत नसले तर तक्रारी करून शिक्षा घडवून आणलेल्या आहेत. अच्छा. हां, तर हे जो त्यांचा जो काटेकोरपणा, म्हणजे काही शाळा त्यांनी असं लेख लिहिला की शाळा बंद पडल्या तरी चालतील, पण आता समानता आलीच पाहिजे. सगळ्या हिंदूंनी, सगळ्या समाजाने एका समानतेचं सूत्र पाळायला पाहिजे. कोणी उच्च नाही समाजात, कोणी नीच नाही. त्यांची शिक्षण कमी जास्त असेल, पण मूलतः सर्व मानव समान, ही त्यांनी भावना लहानपणापासून रुजवायला सुरुवात केली. तर असं शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं खूप मोठं योगदान म्हणायला हरकत नाही. सानेसाहेब, आपण एक माहितीपट तयार करत आहात या रत्नागिरी आणखीन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सावरकरांचं वास्तव्य होतं आणि त्यांची जी काही ठिकाणं होती त्यांच्यावर आधारित असे तो माहितीपट आहे. बरोबर. म्हणजे अनेक गोष्टी असतील माहितीपटात, पण ह्या 2 गोष्टी नक्कीच आहेत. बरोबर. तर ह्या ठिकाणी फिरताना असं काही वेगळं आपल्याला जाणवलं का की जे अजून प्रकाशातच आलेलं नाही? परटवण्याची शाळा जी आहे ना, ती फारशी अजून तेवढं शिक्षणाच्या दृष्टीने जी आम्हाला एक नोंदी सापडल्या, तर त्या दृष्टीने आम्ही त्याच्यावर काम चालू आहे आता आमचं. रत्नागिरी जेलमधलं सगळं जे आहे ते आम्हाला एक चांगलं हे मिळालं. आणि पतितपावन मंदिराचे स्मारक इथले झालेलं आहे, त्याचे काम करणारे खूप चांगले विश्वस्त आहेत. तुमचं हनुमान मंदिर, जिथे पहिलं सगळ्यांना बोलवावं असं त्यांनी जे पहिल्यांदा हे केलं देवळात, ती एक आहे. विठ्ठल मंदिर प्राचीन, जे सर्वात प्रथम उघडलेलं सर्व हिंदूंसाठी,
ते एक आहे. अशी खूप ठिकाणं अनेक आम्हाला इव्हन मालवणला सुद्धा अगदी काही गोष्टींचं हे संदर्भ मिळाले. तर तिकडेही आमची टीम मालवणलाही गेली होती. तर आता हे झालेलं आहे त्याचा पुढे होत जाईल अजून त्याच्यावर म्हणजे रत्नागिरीतलं संशोधन. कारागृह हे विशेष कारागृह म्हणून हो ओळखलं हो जातं. हो तिथं म्हणजे जे धोकादायक कैदी असतात त्यांना ठेवण्याची परंपरा हो. होती आणि सावरकर त्या अर्थानं ब्रिटिशांना धोकादायक हो, वाटत इथे होते. सुद्धा डी हाच बिल्ला तो म्हणजे डी म्हणजे डेंजरस हाच त्यांचा कायम होता. आणि मुख्य हे बिल्ला कारागृह जे आहे तर त्याचं हे होतं की सर्वसामान्य कैद्यांना ज्या सवलती मिळतात त्या मिळत नसत. तर त्यांच्यापासून वंचित ठेवण्यासाठी सावरकरांवर ब्रिटिशांचा अतोनात राग होता. म्हणजे त्यांनी कुठल्याही सवलती त्यांना दिली नाहीत. त्यांनी अंदमानात त्यांनी आपले जे भाई परमानंद म्हणून मी जे उल्लेख केला तर त्यांच्या आपबीती म्हणून त्यांचं हिंदीमध्ये आत्मवृत्ती आहे. तर त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलं की ज्या इतर कैद्यांना आम्हाला सवलती मिळत तर त्या कुठल्याही सावरकर बंधूंना दोघाही बंधूंना दिली जात नसे. म्हणजे जिथे जिथे सूट असेल साधी किंवा 5 वर्षांनी अंदमानात जेलमध्ये काढल्यानंतर वसाहतीमध्ये त्यांना परवानगी होती की कुटुंबाला घेऊन राहण्याची वगैरे, तीसुद्धा सावरकरांना कधी त्यांनी मिळू दिली नाही. रत्नागिरीत आल्यावरही इथे त्यांना ते आधी तुरुंगात जे ठेवलं तर त्याच्यामध्ये मात्र एक थोडं त्यांना काही गोष्टींमध्ये हे मिळालं ते म्हणजे बोरू आणि कागद मात्र मिळायला लागले. त्यांनी काही लेखन इथे केले. हिंदुत्व हे पुस्तक त्यांनी आज कारागृहात लिहिले आणि गुप्तपणाने बाहेर पाठवले. भाषाशुद्धीवरचे अनेक त्यांचे शब्द जे त्यांनी प्रतिशब्द दिले तर ते सुद्धा त्यांनी ह्याच रत्नागिरीच्या तुरुंगातच लिहिलेले आहेत. बरोबर. तुरुंगात ज्या काय हालअपेष्टा होत होत्या तुम्ही प्रत्यक्ष ती कोठडी बघितलेली हो. आहे. तर त्या कोठडीला बऱ्याच लोकांनी अजून भेट दिलेली नाही आहे. तर त्या खरंय. कोठडीचं वर्णन थोडक्यात कसं कराल की लोकांच्या अंगावर अक्षरशः शहार येतील अगदी, जे अगदी. बघतील त्यांना, अशी ती खरंय, कोठडी आहे. खरंय. श्रोत्यांसाठी काय सांगाल? एक तर ती कोठडी जी आहे ती अतिशय छोटी आहे. म्हणजे 6x8 इतकंच त्याला आहे. म्हणजे जेमतेम झोपून काय करायची तिथेच एक शौकच्या कुपासाठी ठेवलेलं भांडं ते दुसऱ्या दिवशी मोकळं होणार इतकं त्याला बंदिस्त आहे. खिडकी साधारण आपल्याला उडी मारून किंवा लटकून बाहेर बघता येईल इतकी उंचावर छोटीशी खोली आणि बंदिस्त. आणि सर्वात भयंकर म्हणजे जवळजवळ 7 कुलपं आहेत त्याला क्रमाने. सुरुवात केल्यापासून असे वळत वळत एक एक कुलूप, पहिलं दार दुसरं दार असं करत मग नंतर गार्ड बसायची ती खोली. ती मोठा आहे बरं का, म्हणजे व्हरांडा मोठा आहे त्यांना. गार्डला बसण्यासाठी सुद्धा तिप्पट आकाराची खोली आहे. आणि सावरकरांना ही बंदी आणि त्याच्यामध्ये अतिशय असे वजनदार असे साखळदंड आणि तिहेरी त्रिकोणी बेडी म्हणजे पाय बांधून ती त्याचं वरती त्रिकोणचा वरचा जो भाग येईल तो वरती हातात धरून चालायचं कष्टाने, अशा प्रकारची ती बेडी आहे. तिकडे काही तोफगोळे होते असं म्हणजे त्याचा दस्तऐवज नाही, पण आपण काय म्हणू परंपरेने जे सांगत आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना ते वजनदार जवळजवळ 15-20 किलोचे किंवा असे 10 किलोपेक्षा तर जास्तीचे वजनदार गोळे त्यांच्या हातापायावर ठेवले जातात असंही एक ऐकिवत आहे. पण ही निश्चित माहीत नाही आहे आपल्याला. पण त्या बेड्या आणि हे तर भयंकरच आहे. आणि ती सगळं कोंदट जागा, तुमच्या रत्नागिरीतली एक दमट हवा आणि अंधार प्रचंड, एक छोटा दिवा वगैरे काय असेल लावला तर इतका असा भीषण. म्हणजे सावरकरांना ते इतकं अंदमानातून आले ना ते आगीतातून बाहेर पडून फुफाट्यात म्हणतात तसं ती शिक्षा होती अजूनच. म्हणजे आपल्याला वाटतं की अंदमानातून सुटले म्हणजे सगळं झालं, तर उलट इथे अजून कठीण आणि अतिशय नैराश्यजनक असं वातावरण होतं. तिकडून खाली उतरलं की विहिरीवर फक्त जाऊन आंघोळीचं करून घ्यायची, परत वर कोठडीत बंद. तर इतकं ते झालं की सावरकरांना त्या इथे मात्र आत्महत्येचे विचार यायला लागले. इतकं ते भयानक वातावरण आहे. ते आजही जेव्हा जातील लोक तेव्हा त्यांनी तो कल्पना करून बघावी की आपण बंदिस्त आहोत आणि आपल्या हातापायात ते जड साखळ्या आहेत आणि धड चालता येत नाही आहे, काही संपर्क नाही जगाशी, तोडून टाकलेलं आहे जगापासून. आपण एक 10 मिनटं दिवे गेले तरी आज कासावीस होतो. तर या अंधार कोठडीत राहायचं सळ साखळ दंड बाळगत, तर ही कल्पना करून बघावी म्हणजे ते कळेल. परंतु सावरकरांची इतकी विलक्षण हे होती, मन प्रचंड निर्भय आणि त्यांचा मुख्य गुण निर्भयता. त्यांनी ही जी झुंज दिली आहे ती मनाच्या सामर्थ्यावर. तर ते खचले नाही, त्यांनी आत्महत्या केली नाही. त्यांनी त्याच्यावर मात करत उत्कृष्ट काव्य अंदमानात लिहिलं. त्यांची प्रतिभाशक्ती तर कुठेच थांबली नाही. त्यांनी काव्य, महाकाव्य, खंडकाव्य लिहिली, इथे ग्रंथ लिहिला. तर त्याच्यावर त्यांनी मात केली त्या तुरुंगातल्या त्या विचारांवर. आणि ते म्हणाले नाही आपण हे आपलं कर्म म्हणजे कर्मयोगी म्हणावेत तसे त्यांनी ते अखंड सुरू ठेवलं कार्य. सानेसाहेब, एकूणच सावरकरांचं वेगळेपण आहे हे या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना इतरांपेक्षा जे वेगळेपण आहे ते कसं सांगाल?
निर्भयता त्यांची मुख्य, आणि सतत कर्मयोगी, म्हणजे झुंज देत राहायचं. मारिता मारिता मरे तो झुंजेन, ही जी त्यांची पहिली आयुष्याच्या 14व्या-16व्या वयात जी प्रतिज्ञा घेतली ती त्यांनी आयुष्यभर पाळली. सतत कार्यमग्न आयुष्य गेलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये कसं उपयुक्ततावाद स्वीकारलेला होता त्यांनी आयुष्यभर, की जास्तीत जास्त हित कुठे होईल हे बघून त्यांनी वर्तन केलेलं आहे. म्हणजे तिथे थोडे गनिमी कावा वापरला असेल त्यांनी कधी, पण संघर्ष सोडला नाही. संघर्ष तर करायचा, पण ते साधन मात्र त्यांना, मग शस्त्रसुद्धा होती. निशस्त्र क्रांती म्हणजे त्यांनी जो भागानगरचा लढा म्हणतात निजामाविरुद्ध दिलेला, तो निशस्त्र लढा आहे. तिकडे त्यांच्या शब्दाखातर हजारो जणं जाऊन तिकडे तुरुंगात पडले. वंदे मातरमचा घोष करत त्यांनी लाठ्या खाल्ल्या निजामाच्या सैनिकाच्या. किंवा एक दुसरं भागलपूरचं संमेलन होतं हिंदू महासभेचं, तर त्याच्यावर बंदी आणली ब्रिटिश सरकारने. तर त्याविरुद्ध सावरकरांनी जाऊन तिकडे लढा दिलेला आहे. सावरकरांना तिथे काही 2 आठवड्याची गया येथल्या बिहारमधलं गया, तिथे तुरुंगवास झालेला आहे सावरकरांना. म्हणजे असं नाही की त्यांना नंतर काहीच त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध, तो हा लढा त्यांनी, भागलपूरचा लढा म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यावर पुस्तकं आहेत. आणि तेव्हा जागृती इतकी झाली आणि अनेक काँग्रेसी विचारांच्या, म्हणजे त्यांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं आहे की हा ज्या पद्धतीने सावरकरांनी लढला. त्यावेळेस गांधींनी एक पत्रक काढलं होतं पत्रकार परिषदेसाठी. त्याच्यात त्यांनी सावरकरांचं कौतुक करून त्यांना वीर सावरकर असं तिकडे उल्लेख आढळतो, की त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला अटक करवून घेतली, तो म्हणजे त्यांच्या दृष्टीने अटक करवून घेणं आणि तुरुंगात जाणं हा त्यांचा होता. सावरकरांना कायम कधीच तुरुंगात जाऊन पडणं म्हणजे वीरत्व किंवा देशसेवा असं कधी वाटलं नाही. ते म्हणायचे तुरुंगात जाण्यापेक्षा सैन्यात जा आणि तुम्ही शस्त्र हातात घेऊन त्याचा उठाव करा, हा त्यांचा मार्ग होता. ठीक आहे, तो ज्यांचा मार्ग असतो, पण हा नेहमीच त्यांचा कर्मयोग आणि साधनांची कुठलीही तमा न बाळगता त्यांनी तो आपली प्रतिज्ञा शेवटपर्यंत पाळली. बरोबर. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील सावरकरांचे विचार आजच्या पिढीला कसे मार्गदर्शक ठरतील असं वाटतं? अगदी नक्की. सावरकर लोकशाहीवादी होते. जरी आपल्याला वाटतं की सशस्त्र क्रांती केली तरी तो दहशतवादी नव्हते. उगाचच निरर्थक निरुद्देश रक्त सांडणं हा कधीच त्यांचा नव्हता. उलट त्यांनी 1952ला त्यांची अभिनव भारत ही संघटना होती, त्याचाच त्यांनी सांगता केलेली आहे की आता स्वतंत्र भारतामध्ये स्वकीयांची हत्या किंवा अराजकता याला त्यांनी पूर्ण विरोध केला. त्यांचं एक 1949ला जे मोठं कलकत्त्याला अधिवेशन झालं, तर त्याला विशेष पाहुणे म्हणून ते हिंदू महासभेचं होतं, पण ते हिंदू सभेत तेव्हापर्यंत तितके राहिले नव्हते. पण त्याचं अधिवेशनात ते पाहुणे म्हणून गेले. तिकडे त्यांच्या भाषणात त्यांनी म्हटले की आता तुम्हाला कर्तव्य काय आहे, तर तुम्ही योग्य व्यक्तींना निवडून देणं आणि लोकशाहीचा अधिकार तुम्ही बाळगला पाहिजे. तुमचे सगळे मतभेद जे काय असतील राजकीय पक्ष म्हणून, ते सगळे मतपेटीत सामावले पाहिजेत, त्याच्या बाहेर जाता कामा नयेत. तुम्ही मतपेटीतून क्रांती घडवा. फक्त त्यांनी एक इशारा असा दिला आहे की हे मतभेद तुमचे मतपेटीतून झाले पाहिजेत, पण त्या मतपेटीचे तळ फुटके असता कामा नयेत, ही पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. हा त्यांचा जो त्यातला हे आहे की लोकशाहीचा दृष्टिकोन आहे. इतकंच काय, 1944ला हिंदू महासभेने एक राज्यघटनेची ब्ल्यूप्रिंट तयार केली, ती सावरकरांनी वाचली. त्याच्यावर त्यांना ती जवळजवळ म्हणजे खूप प्रमाणात आजच्या राज्यघटनेशीच सुसंगत अशी आहे. त्याच्या कॉपीज ज्या होत्या त्यांच्या सावरकरांनी आणि त्या दावी गोखले समिती म्हणून होती, त्यांनी ती तयार केली. तर त्याच्या ज्या प्रती होत्या हिंदू सभेच्या ब्ल्यूप्रिंटच्या प्रारूपाच्या, त्या आपल्या घटना समितीने मागवून घेतल्या होत्या, त्याचाही अभ्यास केला. आणि त्यांनी नवी गाडगिळांनी तसं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आपली राज्यघटना आणि कम्युनिस्टांची एक मान्यता असलेली एक मानवेंद्र राय यांनी केली होती ती, आणि हिंदू सभेची, ह्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. सगळ्यांनी जे आजच्या याला आहे तर ती एक समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे इथे कुठेही लोकशाहीला किंवा सगळ्यांना म्हणायचं एकच, सगळ्यांना मार्ग कदाचित थोडेसे पॅरलल वेगळे असतील, वेगळे असतील. बरोबर. धन्यवाद सानेसाहेब. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन सावरकरांच्या विषयी अनेक जे अप्रकाशित गोष्टी होत्या त्यांच्यावर तुम्ही चांगला प्रकाश टाकलात. आणि मला असं वाटतं की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी सावरकरांच्या विचारानेच पुढे जावं लागेल असं दिसतंय. तर मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीचे सभासद श्री चंद्रशेखर साने यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अज्ञात पैलू. श्रोतेहो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत
नमस्कार. इंद्रधनुष्य